बघा बकरी तिथं पासून ते इथपर्यंत बकरी आहेत. आता पुढं टणटणी तुम्हाला टणटणी नटनटी नाही टणटणी नटनटी नाही टणटणी. तुम्हाला वाटत असेल मी नटनटीला उलटा शब्द म्हणतोय टणटणी, तर असं काही नाही आहे मित्रांनो. तर कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर ही ही जी बकरी खात आहेत, जे झाडे वनस्पती काय जे रोपटे खोडे झाडे वडे, तर ते आहे टणटणीचं. म्हणजे याला टणटणी असं म्हणतात. हे बघा बालिंगा खातोय, तर ह्याला टणटणी म्हणतात. आणि टणटणी आता फुटवा धरला टणटणीने, आणि बकरी टणटणीला खातात. जास्त करून शेळ्यांचा आवडता पदार्थ आहेत. शेळ्यांचा आवडता पाला शेळ्यांचा आवडता पाला आहे टणटणी. नटनटी नॉट नटनटी बट टणटणी इज राईट. सो मित्रांनो, असं आहे टणटणीचं झाड. आणि बकऱ्या तर पलीकडं गेल्या आणि मी आहे वाड्याच्या अलीकडं. तर चला मित्रांनो, मला पलीकडे जाऊ द्या. तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल. हे बघा छत्रीच्या धे रे रे रे. सॉरी, मी सिंगर नाही आहे, बट थोडं असंच गात राहतो. जे काय आहे ते भसाड्या आवाजाने. हे बघा मित्रांनो, आता या असल्या चिखलातून पलीकडे नैया पार करानी है, सो मैं अब जा रहा हूँ. अब मैं देखो ना देखो. ही कोणाची पाईपलाईन उघडी पडली का खोदली कोणी? ओ, तर मित्रांनो, ही बघा पाईपलाईन आहे. आता मी तिथं पलीकडं होतो, तर तिथून आत्ता इथे आलेलो आहे. तर मी आलेलो आहे इथे पलीकडे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो. ओ मित्रांनो, बघा हे काय आहे आणि हे कोणाचं घर आहे आणि कोण राहतं ते कमेंटद्वारे सांगा. त्या घरामध्ये कोण राहतं. बघा मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये या बकऱ्यांना थोडासुद्धा अगदी किंचित म्हणजे एक थेंबसुद्धा पाहायला मिळत नव्हता. आणि आता बघा, थेंबच थेंब आणि परफंड मीन्स पाणीच पाणी, म्हणजे खूप अवाढव्य असं, खूप जास्त. तर मित्रांनो, आत्ता थोडी चादर ओढली आहे निसर्गाने. पण मित्रांनो, हे जे रान आहे ते दुसऱ्याचं आहे. इथं चरून देतील की नाही अजून काही चारा झालेला नाही एवढा. थोडंफार चारूच शकतो. तर मित्रांनो, असा आहे पाऊस आणि बकरी आणि बरंच काय. इथं बकऱ्या चरत आहेत सगळ्या घोळका करून मीन्स ग्रुपने चरत आहे. तर ती बघा, ती काळी मेंढी बघा कशी चालली ती काळी सगळ्यांना सोडून. आणि बघा इकडे एक काळी बघा, वढळ, त्याला वढळ मेंढी म्हणतात. हे ग्रुप सोडून जाणारी जी मेंढी असते तिला वढळ आणि आगाऊ मेंढी असं म्हटलं जातं. तर त्यातील त्या 2 मेंढ्या वढळ आणि आगाऊ आहे. समजलं मित्रांनो? तुम्हाला समजलंच असेल. तर बाय मित्रांनो. बघा पाऊस अजूनही चालूच आहे. अजून म्हणजे आता असणारच आहे 3-4 दिवस. त्यामुळे काय, बघा इथं केवढं चारा चांगला आहे.
हे बघा टणटणे आताशी फुटतात, त्यांना पालवी फुटते आणि आता फुटत मोठ्या बहरून येतील, मग खातील मेंढरं, मग टम्म फुटतील. मित्रांनो पाऊस वाढलेला आहे आता परत. तर मित्रांनो आता मी घरी चाललोय, तुम्ही बघू शकता. मित्रांनो ही बघा, इथं आमची वाघर होती पहिली, बकरी बसवायचं इथं रानामध्ये उन्हाळ्यात. आणि आता बघा इथं काय झालंय 2-4 दिवसामध्येच. बघा ऊसात पाणी लागलंय. आता मी घरी चाललोय, घरी घरी घरी. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजलं की 12. हे बघा बघा कसं तुडुंब झालंय सगळं, सगळं तुडुंब झालंय खरं, पण आमची वांगी आणि मिरच्या गुडूप झाल्या. हा बघा हा लिंबाचा पाला जो पडला होता वाऱ्याने वादळाने गावठाणाने. हे बघा इथं छोटंसं तळं साचलं. बघा चिंब भिजलेले आणि रान सरलेले. तर तुम्हाला हा छोटासा व्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि इथला पाऊस आणि पाणी, बकरी आणि बरंच काही कसं वाटलं तेही कमेंटद्वारे नक्की कळवा. तुमचा सपोर्ट राहू द्या, तुमची साथ राहू द्या आणि असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय आणि काळजी घ्या माझ्या ब्लॉगची, म्हणजे कमेंट आणि सबस्क्राईब करण्याची काळजी घ्या आणि तुमची देखील हेल्थची काळजी घ्या. गुड बाय मित्रांनो, बाय बाय, टेक केअर, बाय.